बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपट्टी दरामध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आला होता, पण जोपर्यंत शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत दरवाढ करू नये असं सांगत हा प्रस्ताव पुढील बैठकीत घेण्याचा निर्णय झाला। तर पथविक्रेता समितीचं गॅझेट बनवण्यासाठी शासनाकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर आजच्या सभेत जोरदार चर्चा झाली। शिवाय अतिक्रमण विरोधी कारवाईवरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं। दुसरीकडे राजोपाध्ये नगरमधील 1.25 एकर जागा खाजगी संस्थेला भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावावर सत्ताधारी आणि विरोधकात जोरदार वादावादी झाली। शेवटी या प्रस्तावावर मतदान झालं। त्यानंतर सत्ताधारी गटाने 43 विरुद्ध 29 मतांनी हा प्रस्ताव संमत करून घेतला। महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली आज कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली। परिवहन समितीकडील स्क्रॅपची विक्री ऑनलाईन पद्धतीने लिलाव करण्यास मान्यता देण्यात आली, तर महापालिका कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन आणि इतर लाभ देण्याचा ठराव उपसूचनेसह मंजूर झाला। पाणीपट्टी दरामध्ये सुधारणा करण्याबाबत स्थायी समितीकडून आलेल्या प्रस्तावावर आयुक्तांनी प्रशासनाची भूमिका मांडली। पाणी पुरवठ्यासाठी महापालिकेला दरवर्षी 100 कोटी रुपये खर्च येतो। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून ग्रामीण भागात पाण्यासाठी जो दर आकारला जातो तेवढा दर महापालिकेला मिळाला तर पाणी पुरवठ्याचं योग्य नियोजन करता येईल असं आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी सांगितलं। पाणी दरवाढ झाली पाहिजे या मताशी सभागृह सहमत आहे, पण शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झाल्यानंतर दरवाढीचा निर्णय घेऊ असं प्राध्यापक जयंत पाटील यांनी सांगितलं। शहरात समान पाणी वाटप झालं पाहिजे अशी मागणी नगरसेवकांनी केली। शेवटी हा प्रस्ताव पुढील बैठकीत घेण्याचा निर्णय झाला। कसबा बावडा इथली 7 नंबर प्राथमिक शाळा बाल न्याय मंडळाला सुपूर्द करण्यासाठी आलेल्या ठरावावर स्वाती येवलुजे यांनी आक्षेप घेतला, तर कोल्हापूर महापालिका अंतर्गत शहर पथविक्रेता समिती तयार करण्याचा ठराव मंजूर करून तो शासनाला पाठवण्याच्या प्रस्तावावर खडाजंगी चर्चा झाली। स्वयंसेवी संस्थांकडून नेमलेल्या अशासकीय सदस्यांबाबत आदिल फरास, अश्किन अजरेकर, शारंगधर देशमुख यांनी आक्षेप घेतला। अखेर हा ठराव उपसूचनेसह मंजूर झाला। त्यानंतर अतिक्रमण विरोधी कारवाईबाबत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं। काही अधिकाऱ्यांच्या हेकेखोरपणामुळे अतिक्रमण काढताना बिंदू चौकात तलवार हल्ला झाला। अधिकारी सुपारी घेऊन काम करतात का असा सवाल आदिल फरास यांनी केला। बायोमेट्रिक कार्ड धारकांना हटवण्याचा अधिकार प्रशासनाला आहे का अशी विचारणाही त्यांनी केली। हुकुमशाही पद्धतीनं अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही। बंद गाड्यांवर कारवाई केली जात नाही, पण बायोमेट्रिक असलेल्या गाड्यांवर कारवाई का होते असंही फरास यांनी विचारलं। बायोमेट्रिक कार्ड असलेल्या फेरीवाल्यांना व्यवसाय करण्याचा अधिकार आहे। वर्दळीची ठिकाणं वगळून त्यांनी व्यवसाय केला पाहिजे, त्यासाठी फेरीवाला समितीचं गॅझेट होणं गरजेचं आहे असं मत आयुक्त डॉक्टर भारूड यांनी व्यक्त केलं। त्यावर आयुक्तांनी फेरीवाला समितीबाबत आराखडा तयार करावा अशी मागणी ऋतुराज क्षीरसागर, वैभव माने, राहुल माने यांनी केली। तसंच शहरातील होर्डिंगबद्दलचं धोरण ठरवण्याचा प्रस्ताव पुढील बैठकीत चर्चेला घेण्याचा निर्णय झाला। महानगरपालिकेच्या मालकीची राजोपाध्ये नगरमधील 4067 चौरस मीटर जागा एका खाजगी संस्थेला 10 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावावर विरोधी आघाडीनं आक्षेप घेतला। 2023च्या कायद्यानुसार हा प्रस्ताव आलेला नाही असा आरोप सुनील मोदी यांनी केला, पण महापालिकेनं ही जागा TDR देऊन संपादित केली आहे। त्या जागेवर सांस्कृतिक केंद्राचं आरक्षण आहे। ही जागा एका संस्थेला 10 वर्षांसाठी देऊन दरमहा 1,91,000 रुपये महापालिकेला भाड्यातून मिळणार आहेत। शिवाय बांधलेली 3 कोटीची इमारतही 10 वर्षांनंतर महापालिकेकडे हस्तांतरित केली जाणार आहे। त्यामुळे महापालिकेचं कसलंही नुकसान होणार नाही असं प्राध्यापक जयंत पाटील यांनी सांगितलं। पण विरोधी आघाडीनं या विषयावर मतदानाची मागणी केली। अखेर हात वर करून झालेल्या मतदानात सत्ताधारी गटाच्या बाजूने 43 तर विरोधात 29 मतं मिळाली। त्यामुळे जागा भाड्यानं देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी गटानं बहुमतानं संमत करून घेतला। तसंच केशवराव भोसले नाट्यगृह खाजगी संस्थेकडे व्यवस्थापनासाठी देण्याच्या ठरावावरही आजच्या सभेमध्ये जोरदार चर्चा झाली। यावर साधक बाधक चर्चा होऊन उपसूचनेसह हा ठराव मंजूर करण्यात आला। कसबा बावडा इथली जमीन शेती विभागातून वगळून रहिवास क्षेत्रात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर जोरदार चर्चा झाली। शेवटी हा प्रस्ताव मंजूर झाला। त्याचबरोबर हरिओम नगरजवळील शेत जमिनीची जागासुद्धा रहिवास विभागात समाविष्ट करण्याचा प्रस्तावही मंजूर झाला।